विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आता मी 11वीला गेलोय। मी 4थीपर्यंत ह्या शाळेत शिक्षण घेतलं। 4थीला मी ह्या वर्गात बसत होतो तेव्हा तो वर्ग ढासळला होता, म्हणजे थोडक्यात पत्रा सगळं हे झालं होतं। अजून पण त्या वर्गाची तशीच परिस्थिती, त्यात काही नवीन केलं नाही, त्यात कोणी दखलच घेतली नाही काय त्याची। आमच्या अध्यक्षांनी पत्रही दिले पण त्याची काही कोणी दखल घेतली नाही। आणि कालची गोष्ट म्हणलं तर मी इथं आमची एक शिवांशू म्हणून भाऊ आहे माझा, त्याला घालवायला आलो होतं तर इथं साप दिसला मला। म्हणजे ही लहान लहान मुलं जी आहेत ना त्याची बाहेर बसतात, त्यांच्या जीवाला म्हणजे खरंच धोकायचं आहे। इथं असे साप निघतो चुकाटा, हे मुलं असे उघड्यावर बसतात डेली, म्हणजे त्यांचं रोज रुटीन हेच आहे। नेहमी अर्धी बाहेर बसतात, नेहमी अर्धी तिकडे बसतात वरांड्याला, असं यांचं डेलीचं रुटीन आहे। त्यामुळे या मुलांना धोका आहे, ह्याचं काहीतरी शासनाने केलं पाहिजे। त्यांची पाठराखण तुम्ही करू नका। ह्या खोल्या पाडण्याच्या इंजिनियरचा काही सहभाग नाही। फक्त माहिती शिक्षण विभागात असल्यामुळे मी माहिती देतो। मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मी स्वतः फोन केल्यात मोहिते साहेब, अमोल तुम्हाला माहिती दिलेली आहे। नाही तुम्हाला फोन माहिती दिलेली आहे तुम्हाला, पाठवलंय कामाचं काय? तुम्ही 3 वर्षात गेला तर महिन्यात तुम्ही तुम्हाला असं सांगायला एकच गोष्ट सांगतो की मी स्वतः फॉलो तुम्ही 3 वर्षात पाडू शकणार, तुम्ही 2 मागच्या कारवाई काय करणार? मी तुम्हाला सांगितलं की पाठीमागचं रेकॉर्ड बघू बरं ऐका, या शाळेची दुरावस्था काय झाली, नेमकी काय झाली? ह्या शाळेत दुरावस्था झाली की 2च वर्ग चालू आहेत आता, आणि पहिले ते 4थी शिक्षण चालू आहे। गेल्या 2-3 महिन्यापूर्वी दत्तमामा बर्णे गावात आले होते कार्यक्रमानिमित्त, तर त्यांना आम्ही बोलवलं, ते थांबले तर आम्ही गाडी अडवून त्यांना बोलवलं, मामा खाली या, तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, तुम्ही शाळेची दुरावस्था पहा। तर मामा म्हणले आता नाही येणार मी, नंतर बघू, ह्याला सांगतो त्याला सांगतो, तर काय ते आले नाहीत। पण त्यांना कार्यक्रमात जायला जमलं, पण इथे शाळेची जी लहान मुलं आहेत ह्यांचं बघायला जमलं नाही। निवेदन दिलं होतं का मामांना? लय वेळा सांगितलंय मामांना मी। आपण नक्की काय परिस्थिती आता चालूला असं झालंय, मगाशी आम्ही इथं मुलांचं हे बाहेर बसवलेत आज 15 वर्ष झाले आम्ही, की आम्हाला शाळा पाहिजे आणि ह्या 4 वर्ग खोल्या ज्या आहेत त्या पाडून पाहिजेत आम्हाला। परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळं कुठलंही झालं नाही। एक दुःखद घटना घडली की आमच्यातला एक मुलगा 3 जागेला हात फ्रॅक्चर झाला, त्याच्या अंगावरती भिंत पडली, म्हणून आज शाळा भरायचा टाइम आला तरी शाळा आम्हाला मिळाली नाही, किंबहुना ह्या पाडल्या पण नाहीत। आणि तालुका गट शिक्षण अधिकारी आता इथून अक्षरशः आमच्या प्रश्नाला उत्तर न देता पळून निघून गेले। हा सगळा त्यांनी एक रचलेला कट आहे, गट विकास अधिकारी आणि त्यांची जी टीम आहे, ह्यांनी हा केलेलं कट कारस्थान आहे की जिल्हा परिषद शाळा ही पडलीच पाहिजे, बंदच झाली पाहिजे, असा त्यांचा एक मनसुबा तयार झालेला आहे। आणि म्हणून आम्ही आज आमची मुलं हित आंदोलनासाठी आम्ही बाहेर बसवल्यात, आणि ह्याचे परिणाम उद्या आम्ही आमच्या मुलांसहित आम्ही अन्न त्याग उपोषण करणार आहे। आम्ही इतिहासात नोंद होईल असा उठाव करणार आहे। लहान मुलांच्या जीवाशी खेळले जात आहेत, पंचायत समितीचे BDO असतील, गट विकास अधिकारी असतील, केंद्र प्रमुख असतील, हे आमच्या मुलांच्या जीवाशी खेळतायत, आमच्या मुलांच्या जीवाला धोका आहे यांच्यापासून। आणि म्हणून आम्ही उद्या विद्यार्थ्यांचा आणि आमचा आज तर आंदोलन दिवसभर आमचं उन्हात चालूच आहे, परंतु उद्या आम्ही समस्त गाव घेऊन आणि हे विद्यार्थी सगळे घेऊन आम्ही उद्या अन्न त्याग उपोषण पंचायत समिती इंदापूर या ठिकाणी करणार आहोत।
मित्रांनो, खूप महत्वाची बातमी आहे, कुठेही जाऊ नका. खूप महत्वाची बातमी आहे, लक्षात घ्या. करायचं एवढे बघा मेलोड साहेब शिक्षणाचा स्टाफ आहे ना, एक नंबर स्टाफ आहे आम्हाला. एक नंबर मगाशी बोलली ना, तेच बोलायचं. गुणवत्ता एक नंबर. ही खूप महत्वाची बातमी आहे. ह्या शाळेत कोण शिकतं, तर ह्या शाळेत शिकते गोर गरीब सर्वसामान्य शेतकरी हे शाळेत शिकत असतात. आणि मित्रांनो, खूप महत्वाची बातमी आहे, कुठेही जाऊ नका. खूप महत्वाची बातमी आहे, लक्षात घ्या. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.